मिरज महानगरपालिकेत जन्ममृत्यू दाखल्यासाठी नागरिकांची पायपीट, प्रशासनाकडून दुर्लक्ष, नागरिकांचा संताप। मिरज महानगरपालिकेच्या जन्ममृत्यू नोंदणी विभागात सध्या नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे। दाखले मिळवण्यासाठी 2-2 महिने अर्ज करूनही प्रमाणपत्रे न मिळाल्याने नागरिक संतप्त झाले आहेत। सकाळपासून विभागाच्या बाहेर मोठी गर्दी होत असून रांगेत उभे असलेले वृद्ध नागरिक आणि महिलांना विशेष त्रास होत आहे। महानगरपालिकेतील अधिकारी आणि कर्मचारी नागरिकांच्या तक्रारीकडे दुर्लक्ष करत असल्याची नाराजी व्यक्त करण्यात येत आहे। हा फॉर्म खाली द्या, तो फॉर्म वर द्या अशी परस्पर ढकलाढकली सुरू असल्याने नागरिकांचा संयम तुटू लागला आहे। अनेकांनी सांगितले की ऑनलाईन अर्ज करूनही प्रमाणपत्र मिळत नाही आणि कार्यालयात गेल्यावर अधिकाऱ्यांकडून योग्य प्रतिसाद दिला जात नाही। आज या गैरसोयीबद्दल संतप्त नागरिकांनी महानगरपालिकेच्या कार्यालयासमोर आपला रोष व्यक्त केला। त्यांनी आयुक्तांनी तात्काळ या विभागाकडे लक्ष देऊन नागरिकांना दिलासा द्यावा अशी मागणी केली आहे। अन्यथा येत्या काही दिवसात आंदोलन करण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे। मिरजेचा नागरिक आहे मी। या ठिकाणी जन्म दाखल्यासाठी 25/8 ला अर्ज दिलेला आहे। याची छाननी होऊन मला त्याचा निकाल मिळाला 13/10 ला दंड भरायची त्यांनी ऑर्डर केली। 13/10 ला दंड भरून या ठिकाणी मी आजही मला जन्म दाखला मिळालेला नाही। या जन्म दाखला मिळण्यासाठी फॉर्माची सुद्धा परिस्थिती अशी आहे की खालच्या ऑफिसमध्ये फॉर्म भरायचं त्यांनी वरती पाठवतात, वरचे म्हणतात आमच्याकडे नाही, फॉर्म खाली घ्यायला जावा। हे 3 मजल्यावरती वृद्ध नागरिकांनी काय करायचं? हे त्रास जे आहे त्याला काहीतरी आयुक्तांनी विचार करायला पाहिजे आणि यांची व्यवस्था करायला पाहिजे। याच्या आधीची जी टीम होती या ठिकाणचे सर्व अधिकाऱ्यांनी त्यांनी बदल्या केल्यात, नवीन अधिकारी या ठिकाणी नेमलेले आहेत। मग ते अधिकारी या ठिकाणी हजर नसतात। कॅम्प्युटरवरती प्रिंट काढणारी व्यक्ती नाही, कॅम्प्युटरवरती तपासणारी व्यक्ती नाही, अर्ज शोधून त्याचा निकाल देण्यासाठी या ठिकाणी कुठला स्टाफ नाही। फक्त 2 माणसं, 2 लेडीज वरती हे सगळं ऑफिस चालू आहे। एक शिपाई आहे आणि एक काउंटरवरती आहे। या ठिकाणी आयुक्तांनी ताबडतोब यांची व्यवस्था करावी आणि संबंधित अधिकाऱ्यांना योग्य ते दंडात्मक कारवाई करावी। या ठिकाणी आधीमध्ये दाखले दिले जातात आणि जे रेग्युलर या ठिकाणी येतात भांडण, यामध्ये पब्लिकमध्ये भांडण व्हायला लागले। पण पब्लिक एकमेकाशी भांडत आहेत की आपलं काम होत नाही। त्याच्या आधी तयार दाखले देण्यासाठी त्यांनी लेखा विभागामध्ये त्यांनी व्यवस्था केलेली होती। आज ती व्यवस्था त्यांच्याकडनं काढून घेतलेली आहे। अशा परिस्थितीमध्ये लोकांचा फार हाल होत आहे। जवळजवळ 11 वाजल्यापासून 2-3 वाजेपर्यंत नंबरमध्ये थांबावं लागतंय। या ठिकाणी महिला आपले लहान मुलं वगैरे घेऊन आलेले असतात। महिलांना सुद्धा याचा त्रास होत आहे। ताबडतोब याची कारवाई आयुक्तांनी करावी। नागरिकांच्या दैनंदिन गरजांशी संबंधित या महत्त्वाच्या सेवेकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देणे अत्यावश्यक झाले आहे।